नमस्कार मित्रांनो. पहाटची वेळ होती. गाव अजून अर्धवट झोपेत होतं. दूर कुठेतरी कोंबड्यांनी आरवलं होतं आणि पूर्वेकडून सूर्य हलकेच उगवत होता. गावाच्या कडेला दोन शेतं होती, एकाच ओळीत, एकाच मातीत. पण त्या दोन शेतांच्या मालकांच्या मनात पूर्ण वेगळे ऋतू वाहत होते. पहिल्या शेताचा मालक गणू शेतकरी. गणू साधा, शांत, कमी बोलणारा माणूस. गव्हाळ रंग, उन्हाने तपलेलं शरीर, डोळ्यात स्थिरपणा. तो चालायचाही हळू, बोलायचाही विचार करून. गावात लोक म्हणायचे, गणू फार बोलत नाही, पण चुकतही नाही. दुसऱ्या शेतकऱ्याचा मालक भिकू शेतकरी. भिकू तडफदार, बोलका, उतावळा, नेहमी घाईत, नेहमी काहीतरी पटकन करायच्या विचारात. तो म्हणायचा, वेळ कोणासाठी थांबत नाही, जे करायचं ते लगेच. दोघांचं घरही जवळच होतं. दोघेही लहानपणापासून मित्र, पण स्वभाव मात्र दोन टोकाचे. त्या दिवशी सकाळी दोघेही शेताकडे निघाले. गणूने खांद्यावर नागर घेतला होता. पावलात घाई नव्हती, पण थांबाही नव्हता. तो जमिनीकडे पाहत चालत होता, जणू जमिनीशी बोलत. भिकू मात्र लांबूनच ओरडला, अरे गणू, अजून नागरतोस? मी आजच पेरणी करणार. गणूने मान वर केली, हलकेच हसला. जमीन अजून तयार नाही भिकू, 2 दिवस नागरू दे. भिकू हसला, तू फारच सावकाश आहेस. मी पटकन करतो, पीक आधी येईल. गणूने काहीच उत्तर दिलं नाही. तो खाली बसला, माती हातात घेतली, दाबून पाहिली. ओल कमी आहे अजून, तो स्वतःशीच म्हणाला. काही दिवसापासून दोघेही एकाच पिकाचा विचार करत होते. ऊस. ऊस म्हणजे मेहनत, वेळ, संयम. गणू म्हणायचा, ऊस लावला म्हणजे वर्षभर जबाबदारी. भिकू म्हणायचा, जास्त पैसा मिळतो, बस. त्या दिवशी गणूने नांगरणी सुरू केली. हळूहळू, खोल, एकाच ओळीत सरळ फाळ. तो प्रत्येक फेरीत थांबून माती उलटून पाहत होता. भिकू दुरून पाहत होता. तो स्वतःच्या शेतात ट्रॅक्टर आणून घाईघाईत नांगरणी करत होता. धूळ उडत होती, रेषा वाकड्या होत होत्या, पण भिकू खुश. काम झालं. तो ओरडला. दुपारी दोघे झाडाखाली बसली. भाकरी खाताना भिकू म्हणाला, गणू, तू एवढं बारकाईने का करतोस? पीक तर नंतरच येणारच. गणू शांतपणे म्हणाला, पीक जमिनीतून येतं. जमीन तयार नसेल तर पीकही अर्धवट. भिकू हसला, इतका विचार केलास तर आयुष्य निघून जाईल. गणूने पाण्याचा घोट घेतला. आयुष्य निघालं तरी चालेल, पण मेहनत वाया जाऊ नये. भिकूला ते वाक्य जड गेलं. 2 दिवसांनी भिकूने ऊसाची पेरणी सुरू केली. तो म्हणाला, गणू, अजून तयारीत आहे, मी आधी लावतो. त्याने कांड्या टाकल्या, माती झाकली, पाणी सोडलं. काम पटकन झालं. तो घरी गेला आणि पत्नीला सांगितलं, आपला ऊस आधी येईल, गणू मागे पडेल. दुसरीकडे गणू अजूनही तयारी करत होता. त्याने खत मिसळलं, माती समतोल केली, ओळी मजून काढल्या. पत्नीने विचारलं, अजून पेरणी नाही? गणू हसला, बी लावणं सोपं आहे, उगवणं कठीण. त्या रात्री दोघेही आपल्या घरी बसले होते. भिकू आनंदात होता, मी पुढे आहे. गणू शांत होता, मी तयार आहे. आभाळात चंद्र होता. दोन्ही शेतावर त्याच प्रकाश पडत होते. पण त्या दोन शेतात दोन वेगवेगळ्या विचारांची बी पेरली गेली होती. एका शेतात घाई, दुसऱ्यात संयम. काळ पुढे सरकत होता आणि निसर्ग शांतपणे पाहत होता. कोणत्या शेतात उगवेल फक्त ऊस, आणि कोणत्या शेतात उगवेल संयमाचं. सकाळचा सूर्य आता उंच चढू लागला होता. गावातल्या विहिरीजवळ बायका पाणी भरत होत्या आणि शेतात पुरुषांची लगबग सुरू झाली होती. आजचा दिवस खास होता. गावात अनेक शेतकरी ऊसाची पेरणी करणार होते, पण सर्वात जास्त उत्साह होता गणू आणि भिकू यांच्या शेतात, कारण दोघांनीही यंदा मोठा ऊस लावायचं ठरवलं होतं. भिकू पहाटे शेतात पोहोचला. त्याने गाडीने ऊसाच्या कांड्या आणल्या, मजूर बोलावली. लवकर लावा, आजच काम संपलं पाहिजे. तो सतत घाईत घालत होता.
एक मजूर म्हणाला, भिकू भाऊ, ओळी नीट नाहीत. भिकू चिडला, चालतंय, उगवायचं ना, मग बस. मजूर शांत झाला. कांड्या मातीखाली टाकल्या गेल्या, माती झाकली गेली, पाणी सोडलं गेलं. दुपारपर्यंत संपूर्ण शेत पेरलं गेलं. भिकूने कंबर ठोकली. काम झालं. त्याच्या चेहऱ्यावर समाधान होतं, पण ते समाधान घाईचं होतं. दुसऱ्या बाजूला गणू अजूनही पेरणी करत नव्हता. तो माती हातात घेऊन तपासत होता. ओलं पोत, घट्टपणा सर्व पाहत होता. त्याने खत पुन्हा मिसळलं, ओळी सरळ केल्या. शेजारून जाणारा शेतकरी म्हणाला, गणू अजून नाही, भिकूचं तर झालं. गणू हसला. जमीन तयार झाली की बी लावतो. उशीर होईल, उशीर झाला तरी चालेल, चूक नको. पहिला फरक. 2 दिवसांनी हलका पाऊस झाला. भिकू आनंदाने शेतात धावला. माती ओली होती, त्याने पाणी आधीच सोडलं होतं. छान झालं. पण काही ठिकाणी पाणी साचलं होतं. कांड्या खोल गेल्या होत्या. त्याने लक्ष दिलं नाही. 8-10 दिवसांनी भिकूच्या शेतात हिरवे अंकुर दिसू लागले. लहान कोवळे, ताजे. भिकू आनंदाने ओरडला, उगवलं, माझा ऊस उगवला. तो थेट गणूकडे गेला. अरे बघ, माझा ऊस आला, तुझा अजून नाही. गणू शांतपणे शेतात आला. त्याने अंकुर पाहिले. हलकेच म्हणाला, छान आहे. भिकू छाती फुगवून म्हणाला, मी सांगितलं होतं ना, घाई केली तर फायदा. गणूने माती बाजूला केली. एका कांडीच्या जवळ ती खूप खोल बसली होती. काही ठिकाणी कुजायला लागली होती. तो काही बोलला नाही. त्या आठवड्यात गणूने पेरणी सुरू केली. सकाळपासून संध्याकाळपर्यंत तो स्वतः काम करत होता. ओळी मोजून, अंतर ठेवून, काही योग्य खोलीत. तो प्रत्येक कांडी ठेवताना जणू आशा लावत होता. पत्नीने विचारलं, भिकूचा ऊस आधी आला, आपला उशीर होईल. गणू म्हणाला, उगवणं महत्वाचं नाही, टिकणं महत्वाचं आहे. काही दिवसांनी गणूच्या शेतातही अंकुर आले. ते भिकूच्या शेतापेक्षा उशिरा आले. भिकू पुन्हा हसला, मी पुढेच आहे. गावात चर्चा झाली. भिकूचं पीक आधी, पण ज्यांनी नीट पाहिलं त्यांनी फरक पाहिला. भिकूचे अंकुर असमान, काही मोठे, काही छोटे, काही पिवळे. गणूचे अंकुर सरळ ओळीत, समान अंतरावर, घट्ट आणि हिरवे. एक दिवस भिकूने विचारलं, गणू, माझं आधी आलं, मग तू इतका निवांत का? गणू माती हातात घेऊन म्हणाला, अंकुर म्हणजे सुरुवात, फळ नाही. म्हणजे पीक दिसायला आलं म्हणून तयार होत नाही, त्याला वेळ लागतो. भिकू हसला, तू खूप वाट पाहतोस. गणू शांत, शेती म्हणजे वाट पाहणं. 2 शेत आता हिरवी दिसत होती. एकात घाईने आलेला अंकुर, दुसऱ्यात संयमाने उगवलेली रोपे. गावाला अजून फरक दिसत नव्हता, पण निसर्गाला माहीत होतं कुठलं पीक फक्त उगवेल आणि कुठलं पीक टिकून फळ देईल. आता दोन्ही शेतं हिरवीगार दिसत होती. ऊसाची रोपे गुडघ्या एवढी झाली होती. पानं वाऱ्यावर हालत होती. गावात आशेचा रंग पसरला होता. यंदा ऊस चांगला येईल. पण निसर्गाच्या मनात आणखीन एक परीक्षा तयार होत होती. मे महिना सुरू झाला. सूर्य तापायला लागला. आभाळ निळं पण कोरडं. पहिल्या आठवड्यात पाऊस नाही, दुसऱ्या आठवड्यातही नाही. शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर चिंता दिसू लागली. गावात चर्चा, पावसाला उशीर होतोय, जर पाऊस नाही आला तर ऊस जळेल. पीक. भिकू शेतात उभा होता. ऊसाची काही पानं पिवळी दिसत होती. तो घाबरला. भिकूने लगेच पाणी सोडलं, पण त्याच्या शेतात नियोजन नव्हतं. कुठे जास्त, कुठे कमी, कुठं साचलेलं, कुठे कोरडं. काही रोपे वाचली, काही वाळू लागली. तो अस्वस्थ झाला. हे काय होतंय? दुसरीकडे गणू शेतात शांत उभा होता. त्याच्या शेतात ठिबक सिंचन बसवलं होतं. पाण्याची टाकी आधीच भरलेली होती. तो प्रत्येक रोपाला मोजून पाणी देत होता. पानं हिरवी होती, माती ओलसर. शेजारी शेतकरी म्हणाला, गणू, तू आधीच तयारी केली होतीस. गणू हसला. दुष्काळ पाऊस थांबल्यावर सुरू होत नाही, तो तयारी नसली की सुरू होतो. भिकूने गावात धावपळ सुरू केली. कुणाकडून पाणी मागितलं, मोटार भाड्याने घेतली.
नदीतून पाणी खेचलं, पण उशीर झाला होता. उसाची वरची पानं वाळू लागली. तो हाताने पानं चोळत म्हणाला, वाच वाच वाचो रे. त्याच्या डोळ्यात भीती होती. एक दुपारी भिकू गणूकडे आला. घामाने ओला, चेहऱ्यावर काळजी. गणू, माझा ऊस वाळतोय, तुझ्याकडे पाणी आहे, थोडं दे. गणू शांत झाला. त्याने शेताकडे पाहिलं, टाकीकडे पाहिलं. भिकू, पाणी मर्यादित आहे, दोघांना नाही पुरणार नाही. भिकूचा आवाज तुटला. माझं सगळं जातंय. गणू हळू म्हणाला, मी वर्षभर पाणी साठवलंय, ठिबक बसवलंय, मोजून देतोय. हेच पाणी माझ्या उसालाही कसाबसा पुरतंय. भिकू रागाने म्हणाला, मित्र आहेस ना, मदत कर. गणूच्या डोळ्यात वेदना होती. मित्र म्हणून सांगतो, तू आधी तयारी केली नाहीस. भिकूचा चेहरा लाल झाला. तू स्वार्थी आहेस गणू, तुला फक्त स्वतःच दिसतं. गणू शांत राहिला. मी तुला अनेकदा सांगितलं होतं, पाणी साठव, नियोजन कर, पण तू घाईत होतास. भिकू काही न बोलता निघून गेला. त्या दिवशी पहिल्यांदा दोन्ही शेतांच्या मध्ये फक्त बाण नव्हता, मनातही भिंत उभी राहिली. दिवस पुढे गेले, पाऊस नाही. भिकूचं शेत पिवळं, वाकलेलं, थकलेलं. गणूचं शेत हिरवं, पण तानात. तो प्रत्येक थेंब मोजून देत होता. पत्नीने विचारलं, आपल्यालाही कमी पडेल का? गणू म्हणाला, कमी पडेल, पण उगीच नाही. आता फरक स्पष्ट दिसत होता. एका शेतात घाईने उगवलेलं पीक दुष्काळात तग धरू शकत नव्हतं. दुसऱ्या शेतात संयमाने वाढलेली रोपे कठीण उन्हातही उभी होती. निसर्ग जणू शांतपणे सांगत होता, संयम फक्त उगवण्यासाठी नसतो, तो टिकण्यासाठी असतो. दुष्काळ आता स्पष्ट दिसत होता. आभाळ निळं पण निर्दयी. सूर्य जळत होता. वारा गरम. गावातल्या अनेक शेतात उसाची पानं वाकली होती. पण सर्वात जास्त ताण भिकूच्या मनात होता. भिकू रोज सकाळी शेतात यायचा, हाताने पानं सरळ करायचा, माती उकरायचा, पाणी सोडायचा, पण रोपे थकलेली होती. पानाचा हिरवा रंग पिवळा होत होता. तो खाली बसून माती हातात घेऊन म्हणायचा, का रे असं होतंय? त्याच्या डोळ्यात निराशा होती. त्या रात्री भिकू घरी शांत बसला होता. पत्नीने विचारलं, उसाचं काय? तो काही बोलला नाही. ती पुन्हा म्हणाली, कर्ज आहे, खताचं, मजुरांचं. भिकूने डोकं धरलं. जर ऊस गेला तर आपण संपलो. घरात शांतता पसरली. रात्रभर भिकू झोपू शकला नाही. त्याच्या डोक्यात एकच विचार फिरत होता, जे वाचेल ते विकू, आता तरी पैसे मिळतील. त्याने स्वतःला समजावलं, पूर्ण पीक वाट पाहिलं तर सगळं जाईल, आता काढलं तर थोडं तरी वाचेल. हा निर्णय घाईचा होता, पण त्याला तो योग्य वाटत होता. दुसऱ्या दिवशी भिकू लवकर उठला, शेतात गेला, उसाच्या कांड्याकडे पाहिलं. ते अजून पूर्ण वाढले नव्हते, पण काही जाड दिसत होते. तो हळू म्हणाला, माफ करा, मी थांबू शकत नाही. त्याने कोयता उचलला, पहिली काडी कापली. भिकूने मजूर बोलावले, ऊस कापा. एक मजूर म्हणाला, भिकू भाऊ, अजून वेळ आहे, कांड्या पूर्ण नाहीत. भिकू चिडला, मी सांगतो ते करा. कापणी सुरू झाली. अर्धवट जाड कांड्या, काही पातळ, काही वाळलेल्या. शेतात हिरवं आणि पिवळं सगळं एकत्र कापलं गेलं. भिकूच्या चेहऱ्यावर ताण होता. तो ऊस कारखान्याकडे नेला, तोल झाला. अधिकाऱ्याने कांड्या पाहिल्या. हा ऊस कच्चा आहे, साखर कमी, दर कमी. भिकू घाबरला, थोडा वाढवा, गुणवत्ता कमी आहे. भिकू शांत झाला. त्याला मिळालेले पैसे अपेक्षेपेक्षा खूप कमी होती. संध्याकाळी भिकू शेतात उभा होता. आता ते रिकामं होतं. माती उघडी, काही उरलेली वाळलेली पानं. तो हळू बसला, हाताने जमीन स्पर्श केली. मी घाई केली, पण शब्द बाहेर आले नाहीत. त्याच वेळी गणू शेजारी उभा होता.
त्याचा ऊस अजून हिरवा होता, थोडा ताणलेला पण जिवंत. गणूने भिकूचं रिकामं शेत पाहिलं. त्याच्या मनात वेदना होती. तो जवळ गेला. भिकू भिकू उठला नाही. मी काढला. गणू शांत. किती मिळालं? भिकू हसण्याचा प्रयत्न करत म्हणाला, थोडं. त्या थोडं मध्ये पश्चाताप लपला होता. गणू त्या रात्री घरी गेला. पत्नीने विचारलं, भिकूने ऊस काढला? हो. आपणही काढू का? कर्ज आहे. गणू शांत झाला. त्याच्या मनात संघर्ष सुरू झाला. एक आवाज म्हणत होता, काढ, सुरक्षित राहील. दुसरा म्हणत होता, थांब, अजून वेळ आहे. तो शेतात गेला. उसाच्या पानांना हात लावला. तुम्ही अजून जगताय. एका शेतात घाईने अर्धवट फळ तोडलं गेलं होतं. दुसऱ्या शेतात अजूनही संयमाची प्रतीक्षा उभी होती. काळ पुन्हा एकदा थांबून पाहत होता. घाईने घेतलेला निर्णय आणि वाट पाहणारा धीर कोणाला देईल खरं फळ? भिकूचं शेत आता रिकामं होत होतं. जिथे काही दिवसापूर्वी हिरवीगार ऊस उभा होता, तिथे आता फक्त कोरडी माती आणि कापलेल्या कांड्याचे ठसे होते. गणू रोज शेतात जाताना त्या रिकाम्या शेताकडे पाहायचा आणि त्याच्या मनात एक प्रश्न उठायचा, मी थांबतोय पण किती दिवस? गणूचा ऊस अजूनही उभा होता, पण आता दुष्काळ लांबत चालला होता. पाण्याची टाकी हळूहळू खाली जात होती. ठिबकातून येणारा प्रवाह पूर्वीपेक्षा कमी झाला होता. गणू रोज मोजून पाणी देत होता. एका ओळीला दिलं, दुसरी अर्धी ठेवली. त्याला जाणवत होतं मर्यादा जवळ आली आहे. त्या संध्याकाळी गणू घरी आला. पत्नी दारातच उभी होती. तिच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्ट होती. पाणी किती उरलं? गणू शांतपणे म्हणाला, जास्त नाही. ती थरथरत्या आवाजात म्हणाली, जर पाणी संपलं तर आपला ऊसही जाईल. गणू काही बोलला नाही. ती पुढे म्हणाली, भिकूने काढून टाकला, थोडे पैसे तरी मिळाले. आपणही काढूया का? हे वाक्य गणूच्या मनात खोलवर उतरलं. त्या रात्री गणू झोपला नाही. छपरातून येणाऱ्या चंद्रप्रकाशात तो छताकडे पाहत पडून होता. त्याच्या डोक्यात दोन आवाज होते. पहिला आवाज, काढ ऊस, सुरक्षित राहशील, कर्ज फेडशील. दुसरा आवाज, अजून वेळ आहे, पीक जिवंत आहे, थांब. त्याला वडिलांचा चेहरा आठवला. वडीलही शेतकरी होते. ते म्हणायचे, शेतीत घाई म्हणजे मातीशी विश्वासघात. गणूने डोळे मिटली. मध्यरात्री तो उठला. शांतपणे शेतात गेला. आकाशात तारे होते. हवा कोरडी पण थंड. तो उसाच्या ओळीतून चालत गेला. पानं हलकीच आवाज करत होती. तो एका काडीपाशी थांबला. हाताने पान स्पर्श केलं. ते अजून जिवंत होतं. तो हळू म्हणाला, तू अजून लढतोस. सकाळी गणूने टाकी उघडली. पाणी खूप कमी उरलं होतं. त्याने गणित मांडलं, जर रोज थोडं दिलं तर 8 दिवस, जर जास्त दिलं तर 4 दिवस. त्याने खोल श्वास घेतला. 8 दिवस जगवलं तर कदाचित पाऊस येईल. हा निर्णय जोखमीचा होता. गावात एक वृद्ध शेतकरी होता, तात्या. गणू त्यांच्याकडे गेला. तात्या, ऊस उभा आहे, पाणी कमी आहे, काढू का? तात्याने शांतपणे विचारलं, ऊस जिवंत आहे? हो. मग थांब. पण धोका आहे. तात्या हसला. धोका शेतीत नाही, घाईत असतो. हे वाक्य गणूच्या मनात बसलं. संध्याकाळी पत्नीने पुन्हा विचारलं, काय ठरवलंस? गणूने हळू पण ठाम आवाजात सांगितलं, आपण काढणार नाही. ती घाबरली. जर पाऊस नाही आला तर? गणू शांतपणे म्हणाला, आपण प्रयत्न सोडणार नाही, संयम सोडणार नाही. पत्नीने त्याच्या डोळ्यात पाहिलं. तिथे भीती होती, पण त्याहूनही मोठा विश्वास होता. ती हळू म्हणाली, ठीक आहे, मी तुझ्यासोबत आहे. त्या दिवसापासून गणूने प्रत्येक थेंब मोजून वापरला.
काही रोपे कमी पाण्यात ठेवली, काहींना जास्त दिलं. तो रोज उसाशी बोलायचा, थोडं अजून थांब. आभाळ मात्र अजूनही कोरडं होतं. गावात चर्चा सुरू होती, गणू वेडा आहे, उगीच धोका घेतोय. पण गणू शांत होता. आता दोन्ही शेतकरी दोन टोकावर उभे होते. एकाने घाईत पीक गमावलं होतं, दुसरा अजूनही आशेवर उभा होता. आभाळ शांत होतं, जमीन कोरडी होती, पण गणूच्या मनात एक बी अजून जिवंत होतं. आता गावात शांत ताण पसरला होता. दिवस जात होते, पण आभाळ तसंच कोरडं होतं. जमीन फुटायला लागली होती. विहिरीचं पाणी खाली गेलं होतं. शेतकरी आकाशाकडे पाहत होते, जणू उत्तर तेथूनच येणार होतं. गणू रोज शेतात यायचा. उसाची पानं आता पूर्वीसारखी ताठ नव्हती. काही टोकं कोरडी दिसत होती. तो प्रत्येक रोपाजवळ बसायचा, माती हातात घ्यायचा. अजून थोडं, अजून 2 दिवस. तो स्वतःशीच बोलायचा. त्याला जाणवत होतं, मर्यादा अगदी जवळ आहे. एक रात्र अशी आली जिथे गणू पूर्ण थकला होता. त्या दिवशी टाकीत फक्त थोडंसं पाणी उरलं होतं. त्याने तेही उसाला दिलं. घरी परतताना त्याच्या पावलात जडपणा होता. पत्नीने विचारलं, आता पाणी? तो हळू म्हणाला, संपलं. घरात शांतता पसरली. ती म्हणाली, उद्या. गणूने आकाशाकडे पाहिलं. देवावर त्या रात्री उशिरा दूर आकाशात एक लहानसा ढग दिसला. वारा थोडा बदलला. गरम झोताऐवजी थंड हवा वाहू लागली. गणू झोपला नव्हता. तो बाहेर आला. आकाशाकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात आशा चमकली. अचानक आकाशात एक वीज चमकली. गावात कुजबूज पसरली. ढग आले. पाऊस येईल का? वारा वाढला. झाडांची पानं हलू लागली. मातीचा सुगंध हवेत पसरला. गणू शेताकडे धावला. शेतात उभा असताना त्याच्या गालावर काहीतरी पडलं. पहिला थेंब. तो स्तब्ध झाला. दुसरा थेंब, तिसरा, आणि अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला. पाऊस जमिनीत मुरू लागला. कोरडी माती चिखलात बदलली. उसाची पानं पाण्याने धुतली गेली. ती पुन्हा ताठ झाली. गणू पावसात उभा होता. डोळ्यातून अश्रू आणि पाऊस एकत्र वाहत होते. तो हळू म्हणाला, तुम्ही वाचलात. सकाळी संपूर्ण गाव बाहेर होतं. सगळीकडे पावसाचा सुगंध. शेत जिवंत झाली होती. गणूचं शेत पुन्हा हिरवं दिसत होतं. रोपे ताठ, पानं चमकदार. लोक म्हणत होते, गणूचा ऊस वाचला. भिकू शांतपणे उभा होता. त्याचं शेत रिकामं. पाऊस त्यावरही पडत होता, पण तिथे काही उगवायला नव्हतं. तो गणूच्या शेताकडे पाहत राहिला. त्याच्या डोळ्यात पश्चाताप स्पष्ट होता. तो हळू म्हणाला, जर थांबलो असतो. गणू शेतात काम करत होता. भिकू हळू चालत आला. दोघे काही क्षण शांत उभे. पाऊस हलका होत होता. भिकू म्हणाला, तुझं वाचलं. गणू शांत हो. भिकू खाली पाहत म्हणाला, मी घाई केली. गणूने काही बोललं नाही, पण त्याच्या डोळ्यात समजूत होती. दोष नव्हता. निसर्गाने त्या दिवशी दोन्ही शेतांना पाऊस दिला, पण फळ फक्त त्या शेताला मिळालं जिथे संयम अजून जिवंत होता. आणि भिकूच्या मनात पहिल्यांदा स्पष्ट झालं, पीक दुष्काळाने नाही, घाईने मरतं. पाऊस पडून आता काही आठवडे झाले होते. गावाची जमीन पुन्हा जिवंत झाली होती. शेत हिरवीगार झाली होती. नदीत पाणी वाहत होतं. आणि गणूच्या शेतात एक चमत्कार शांतपणे घडत होता. उसाची रोपे आता गणूच्या उंची एवढी झाली होती. कांड्या जाड, सरळ, गडद हिरव्या पानांनी भरलेल्या. वारा आला की संपूर्ण शेत लाटासारखं हलायचं. गणू त्या शेतात उभा राहिला की त्याला एक वेगळीच शांतता मिळायची. तो एका काडीला हात लावून म्हणाला, तुम्ही थांबलात, मीही थांबलो. गणूची पत्नी शेतात आली. तिने उसाच्या जाड
कांड्या पाहिल्या, डोळे चमकले. इतका मोठा झाला. गणू हसला. दुष्काळानंतर वाढ वेगळीच होती. ती शांतपणे म्हणाली, तू थांबलास म्हणून. गणू काही बोलला नाही, पण त्या क्षणी त्याला आपल्याच निर्णयाचं वजन जाणवलं आणि त्याची गोडीही. एक दिवस साखर कारखान्याचे लोक गावात आले. ते ऊसाची पाहणी करत होते. गणूच्या शेतात आले तेव्हा त्यांनी कांड्या तोडून पाहिल्या. एकाने आश्चर्याने म्हटलं, हा ऊस उत्कृष्ट आहे, साखर भरपूर. दुसरा म्हणाला, दुष्काळानंतर इतका दर्जेदार ऊस कमी दिसतो. गणू शांत उभा होता. त्याच्या मनात त्या कोरड्या दिवसाची आठवण होती. काही दिवसांनी गणूच्या शेतात कापणी सुरू झाली. मजूर कांड्या कापत होते. जाड, गोड, भरघोस ऊस. कापलेल्या ऊसाचा ढीग उंच होत होता. गणू हाताने काडी उचलून पाहत होता. ती जड होती. तो हळू म्हणाला, हेच फळ आहे. ऊस कारखान्यात गेला. तोल झाला. अधिकाऱ्यांनी नोंद केली. उत्कृष्ट दर्जा. दर जास्त मिळाला. भिकू तिथेच उभा होता. त्याने गणूकडे पाहिलं. कारखान्याने गणूला भिकूपेक्षा अनेक पटीने जास्त पैसे दिले. भिकूच्या डोळ्यात आश्चर्य आणि वेदना एकत्र होती. संध्याकाळी भिकू गणूकडे आला. त्याचा आवाज थरथरत होता. तुला इतकं मिळालं. गणू शांत, पीक चांगलं झालं. भिकू हळू म्हणाला, माझंही झालं असतं जर थांबलो असतो. काही क्षण शांतता. तो पुढे म्हणाला, मी दुष्काळाला दोष दिला, पण चूक माझी होती. त्याच्या डोळ्यात पाणी. गणूने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. भिकू, शेती शिकवते. भिकू म्हणाला, मी घाई केली. मी भीतीला जिंकलं. गणू हसला. भीतीवर संयम जिंकतो. भिकूने गणूच्या शेताकडे पाहिलं. हे फक्त ऊस नाही, हे धीर आहे. त्या दिवशी भिकू शांतपणे घरी गेला. त्याने रिकाम्या शेतात उभं राहून जमिनीकडे पाहिलं. मी पुढच्या वर्षी घाई करणार नाही. त्याने माती हातात घेतली. मी शिकेन. त्या क्षणी त्याच्या मनात पहिल्यांदा संयमाचं बी रुजलं. त्या हंगामात गणूच्या शेतात फक्त ऊस नव्हता, उगवलं होतं विश्वास, धीर आणि संयमाचं गोड फळ. आणि भिकूच्या मनात पहिल्यांदा स्पष्ट झालं, संयमाने उगवलेलं पीक नेहमीच भरघोस असतं. खूप सुंदर. आता आपण कथेच्या शेवटच्या आणि सर्वात हृदयस्पर्शी टप्प्यावर आलो आहोत. हंगाम संपला होता. गणूचं शेत कापून झालं होतं. माती पुन्हा मोकळी झाली होती. पण त्या मातीमध्ये यावेळी फक्त खतच नव्हतं, अनुभवही मिसळला होता. आणि सर्वात मोठा बदल मातीमध्ये नव्हे तर मनात झाला होता. भिकूच्या मनात पुढचा पावसाळा जवळ येत होता. गावात पुन्हा शेतीची तयारी सुरू झाली. गणू शेत नांगरत होता, पूर्वीसारखं शांत, स्थिर. पण यावेळी त्याच्या शेजारी भिकूही नांगरत होता. फरक इतकाच, पूर्वी भिकू घाईत असायचा, आज तो थांबत होता. भिकू आता माती हातात घेऊन पाहत होता, ओलं तपासत होता, ओळी मोजत होता. एक मजूर म्हणाला, भिकू भाऊ, लवकर करू. भिकू हसला. नाही, जमीन तयार होऊ दे. हेच वाक्य पूर्वी गणू म्हणायचा. गणू दुरून पाहत होता. त्याच्या चेहऱ्यावर शांत समाधान होतं. त्या दिवशी दोघांनी एकत्र ऊस लावला. गणू कांड्या ठेवत होता. भिकू माती झाकत होता. ओळी सरळ, अंतर समान. भिकू म्हणाला, यावेळी मी घाई करणार नाही. गणू हसला. शेतीत वेळ मित्र असतो. भिकूने मान हलवली. आणि घाई शत्रू दोघेही हसले. काही दिवसांनी अंकुर आली. यावेळी भिकू गावात धावत गेला नाही. तो शांतपणे शेतात उभा राहिला. रोपाकडे पाहिलं. हळूहळू वाढा. त्याच्या आवाजात पहिल्यांदा संयम होता. त्या वर्षी पाऊस योग्य वेळी आला. शेतं छान वाढली. गणू आणि भिकू दोघांचेही पीक समान दिसत होतं. गावात लोक म्हणत होते, भिकू बदलला. तात्या, वृद्ध शेतकरी हसून म्हणाला, त्यांनी संयम शिकलाय. हंगाम आला. दोन्ही शेतामध्ये भरघोस
ऊस उभा होता. कापणी झाली. दोघांचाही ऊस चांगला निघाला. कारखान्यात दोघांनाही चांगला दर मिळाला. भिकूच्या हातात पैसे आले. तो काही क्षण शांत उभा राहिला. मग गणूकडे वळला. भिकूचा आवाज भरून आला होता. गणू, तू मला काही दिलं नाहीस, पण सगळं दिलंस. गणू हसला. मी काही केलं नाही. भिकूच्या डोळ्यात पाणी आणून म्हणाला, तू मला वाट पाहायला शिकवलंस. गणू शांतपणे म्हणाला, शेती शिकवते, मी नाही. संध्याकाळ होती. दोघही शेताच्या बांधावर बसले होते. समोर हिरवागार ऊस, वारा वाहत होता. पानांचा सळसळा आवाज जणू गाणं म्हणत होता. भिकू माती हातात घेत म्हणाला, संयमाचं फळ खरंच गोड असतं. गणू हसला, कारण ते वेळेने पिकतं. दोघेही शांत बसली. सूर्य मावळत होता. आकाशात सोनेरी प्रकाश आणि प्रकाशात दोन शेतकरी, एक संयमाने यशस्वी, दुसरा संयम शिकून यशस्वी. मित्रांनो, जीवनात आपण अनेकदा भिकूसारखे होतो. आपल्याला परिणाम लगेच हवा असतो, यश लगेच हवं असतं, फळ लगेच हवं असतं. पण निसर्गाचा नियम स्पष्ट आहे. बी पेरलं की फळाला वेळ लागतो. संयम म्हणजे थांबणं नाही. संयम म्हणजे विश्वास ठेवून प्रयत्न करत राहणं. घाईने आपण अर्धवट फळ तोडतो. संयमाने आपण पूर्ण गोडी मिळवतो. लक्षात ठेवा, संयमाने उगवलेलं फळ नेहमीच मोठं, टिकाऊ आणि गोड असतं. तुम्हाला या दोन शेतकऱ्यांची कथा कशी वाटली ते कमेंट्समध्ये लिहायला विसरू नका. जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नैतिक कथांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन कथेसह. धन्यवाद. नमस्कार. जय हिंद. जय महाराष्ट्र. जय भारत.